आता शेवटचा नंबर आहे, थोडा वेळ वाढवून द्या. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. अंमली पदार्थ विरोधी पथकाने मागील वर्षी गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केलेल्या महिलेस खेड कोर्टाने 5 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. नंदा विलास बोत्रे, वय वर्ष 54, राहणार खालुमरे, तालुका खेड असे शिक्षा झालेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. 5 मे 2024 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, उपनिरीक्षक राजन महाडेक, फौजदार प्रदीप शेलार व त्यांच्या सहकार्यांचे अंमली पदार्थ विरोधी पथक महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत खालुमरे गावात पेट्रोलिंग करत असताना एका महिलेला गोपनीय माहितीवरून ताब्यात घेतले. तिच्याकडे 3 किलो गांजा मिळून आला होता. नंदा विलास बोत्रे, वय वर्ष 54, राहणार खालुमरे असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्या ताब्यातून एकूण 1,90,500 रुपये किमतीचा 3 किलो 810 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील महिला आरोपी विरुद्ध गुन्हा साबित झाल्याने आरोपी नंदा बोत्रे हिला ए घाणविली सेशन कोर्ट खेड यांनी 5 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली. गुरुवारी दिनांक 6 मार्च 2025 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत निघोजे, तालुका खेड येथील सावली हॉटेलच्या मागे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाकडून पिस्तूल आणि काडतुसे हस्तगत करण्यात आली आहे. आकाश बाळू थोरात, वय वर्ष 26, राहणार आरोग्यम हॉस्पिटल जवळ चाकण असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस असे 51,000 रुपयांचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. त्याच्यावर विविध कलमान्वये महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधिताकडे मिळालेले शस्त्र हे अग्निशस्त्र असून ते गावठी बनावटीचे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. चाकणमधील एका तरुणाच्या मृत्यू प्रकरणी एका राजकीय पदाधिकाऱ्यावर चाकण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. प्रवीण गायकवाड असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. राजकारणातील दबदबा आणि पोलिसांची भीती दाखवून संबंधित तरुणाला मागील काही दिवसांपासून सातत्याने त्रास दिला जात असल्याची बाब मृत्यूपूर्व चिठ्ठीमधून समोर आली आहे. संबंधित तरुणाच्या मृत्यूनंतर सदरची चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. याबाबत मृत्यू झालेल्या तरुणाच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पदाधिकारी सचिन बापूराव वाघमारे, राहणार चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मृत्यूपूर्व चिठ्ठीत वाघमारे याचा सर्व कारनामा संबंधित तरुणाने लिहून ठेवला असल्याची बाब समोर आली आहे. राहणार लोणी, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर यांनी मुलाच्या मृत्यू प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून सचिन वाघमारे याच्यावर चाकण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मागील काही दिवसात चाकण पोलीस ठाण्यात उठबस असणाऱ्या मंडळींनी त्रास दिल्यानंतर झालेला हा दुसरा मृत्यू आहे. यापूर्वी पोलीस ठाण्यात आणि आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क असलेल्या तथाकथित पत्रकार म्हणून मिरवणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकाने अशाच प्रकारे एका तरुणाला वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत एका तरुणीच्या मदतीने त्याला त्रास दिला होता. त्यानंतर या तरुणाचा मृतदेह लोणावळा येथील दरीत मिळून आला होता. त्यामुळे चाकण पोलीस ठाण्यात वावर असणाऱ्या मंडळींचे बाहेर वेगळेच उद्योग सुरू असल्याचे यामुळे पुन्हा एकदा समोर आले आहे. पोलीस ठाण्यात उठबस असलेल्या मंडळींचे बाहेर काय काय धंदे चालतात यावर पोलिसांनीच लक्ष देण्याची गरज आहे. चाकण औद्योगिक भागात महाळुंगे जवळ द्वारका स्कूल ते वाय जंक्शन या रस्त्याने जाणाऱ्या 11 वर्षीय मुलीला एका 30 ते 35 वर्ष वयोगटातील नराधमाने लगतच्या टेकडीवर नेऊन अत्यंत आक्षेपार्ह वर्तन केले. सदरची घटना बुधवारी रात्री 10:30च्या दरम्यान घडली. या प्रकरणी संबंधित 11 वर्षाच्या मुलीच्या आईने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून 30 ते 35 वर्षे वयोगटातील अंगात लाल बाह्यांचा शर्ट आणि ब्ल्यू जीन्स परिधान केलेल्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुण हिंदी भाषिक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस करत आहेत. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मागील 4 दिवसांपासून अतिक्रमण कारवाई सुरू आहे. गुरुवारी 6 मार्च 2025 रोजी देखील मोठ्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. शुक्रवार दिनांक 7 मार्च 2025 पासून चाकणमधील आंबेठाण चौक ते राजगुरुनगर बाजूच्या रस्त्याच्या लगत असलेली अतिक्रमणे पाडण्यात येणार आहेत. याबाबत रस्त्याच्या मध्यापासून 22.5 मीटरपर्यंत मार्किंग करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्याच्या लगतच्या अनेक व्यावसायिकांचे मोठे नुकसान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावरील अतिक्रमणे पुढील आठवड्यापासून काढण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. मागील वेळी तळेगाव चाकण ते शिक्रापूर रस्त्यावरील अतिक्रमणे रस्त्याच्या मध्यापासून 15.5 मीटरपर्यंत काढण्यात आली होती.
तेवढ्याच अंतरातील अतिक्रमणे यावेळी देखील काढण्यात येणार असल्याची शक्यता आहे. मात्र सदरचा तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता MSRDCकडे वर्ग करण्यात आलेला असल्यानं ते काही वेगळे नियम लावणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे विभागाचे सहाय्यक अभियंता दिलीप शिंदे यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना पुणे नाशिक महामार्गावरील कारवाईबाबत काय सांगितलंय पाहूयात. ती आपली ऑलरेडी आमच्या ROW जे काय आहे सेंटर पण 22.5 मीटर जे आहे दोन्ही साईडला त्या अतिक्रमण ऑलरेडी ऍक्वायर झालेलं आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी कारवाई चालू होईल. त्याच्यामध्ये काही ठिकाणी 30 मीटर पण आहे. तिथं जे ROW त्याच्या हिशोबाने हे होईल त्याच्यामध्ये अतिक्रमणाची कारवाई चालू होईल. म्हणजे आंबेठाण चौकापासून ही राजगुरुनगर पर्यंत होणार आहे सलग कारवाई, बरोबर ना? नॉट ओनली राजगुरुनगर, PMIDच्या जिथपर्यंत आहे ना तिथपर्यंत, म्हणजे राजगुरुनगरच्या पुढे पेठ पर्यंत जाऊ शकते ती कारवाई, बरोबर? माझ्यामध्ये पेठ पर्यंत आहे वाटतं त्यांची. बरोबर बरोबर, ठीक आहे. महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राजगुरुनगरमध्ये भव्य सखी मेळावा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या वतीनं आयोजित ट्रॅडिशनल डे विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक वेशात येऊन उत्साहात साजरा केला. तळेगाव चाकण रस्त्यावर पायी जात असलेल्या एका ज्येष्ठ महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं थांबवून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या गुजरातच्या चोरट्यांना पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. नलिनी ओंकार गायकवाड वय वर्ष 65 यांना तळेगाव चाकण रस्त्यावरून पायी जात असताना 2 युवकांनी थांबवलं आणि पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं संभाषणात गुंतवलं. संभाषणाच्या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे 90,000 रुपये किमतीचे सोन्याचे डोरले हिसकावून पळ काढला. अशा स्वरूपाचे गुन्हे करणारे काही संशयित आळेफाटा आढळलं असल्याचं समजल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला. त्यानंतर त्यांनी सूरज हसमुखभाई राजपूत, राहुल हसमुखभाई राजपूत, हरी गंगाराम बावरी राठोड आणि बबलू बीरचंद सोलंकी सर्व राहणार गुजरात यांना अटक केली आहे. खेड तालुक्यातील अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीस यांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून जोडण्यात आलेल्या कागदपत्रांच्या छाननीतून गुणवत्तेनुसार 4 मार्च रोजी यादी प्रसिद्ध करण्यात आली. सर्वाधिक गुण मिळालेल्या उमेदवारांची निवड निश्चित झाली असून संबंधित उमेदवारांबाबत काही हरकत असल्यास खेड पंचायत समितीच्या महिला आणि बालविकास प्रकल्प या कार्यालयात 19 मार्च पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क करण्याचं आवाहन गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी केलं. त्यानंतर दिनांक 20 मार्च 2025 रोजी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यानंतर संबंधितांना ऑर्डर देण्यात येईल. होलेवाडी तालुका खेड येथे ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून सुमारे 2.5 कोटी रुपये खर्चून ग्रामदैवत मळुआई देवीचं मंदिर उभारलं जात आहे. खेड तालुक्यात प्रथमच दक्षिण भारतातील मंदिराप्रमाणे हे मंदिर उभारलं जाणार आहे. 5,500 स्क्वेअर फुटांमध्ये मंदिराचं काम झालंय. मंदिरात मळुआई देवीची मूर्ती, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि हनुमानाची मूर्ती बसवण्यात येणार आहे. गावाचे हरिनाम सप्ताह आणि इतर धार्मिक कार्यक्रम मंदिरातच आता होणार आहेत. मंदिर कळसाचं कामही अतिशय सुबक आणि आकर्षक होणार असल्याचं स्थानिक ग्रामस्थांनी सांगितलं. मी होलेवाडी गावचा रहिवासी आदरणीय नवनाथ होले. आमचं ग्रामदैवत आई मळुआईच्या जीर्णोद्धाराचं काम अतिशय सुंदररित्या आमच्या ग्रामस्थ मंडळींनी चालवलं आहे. गेले 12 महिन्यापासून सर्व ग्रामस्थ या ठिकाणी बसून मंदिराचं काम पूर्णत्वास आजपर्यंत आलेलं आहे. या ठिकाणी आमच्या गावातील सर्व मंडळींनी अतिशय मनमोकळेपणाने देणगी देऊन खूप मोठं सहकार्य केलेलं आहे आणि मंदिराची रूपरेषा अतिशय उत्तमरित्या अतिशय सुंदर खेड तालुक्यामध्ये आकर्षक असं मंदिर या ठिकाणी बनवलेलं आहे. आणि या मंदिरासाठी सिंह असतील, हत्ती असतील, उंट असतील, घोडे असतील, हे सर्व कारागिरांनी अतिशय उत्कृष्टरित्या तयार केलेले आहे. आणि तालुक्याचे माजी आमदार दिलीप अण्णा मोहिते यांनी 60 लाख रुपये निधी देऊन या ठिकाणी मंदिराच्या कामाला अतिशय मोठी भरीव अशी निधी दिलेला आहे. आणि ग्रामस्थांनी 2 कोटी रुपये निधी दिलेला आहे. गावात या ठिकाणी अतिशय हेरेंनी सर्वांनी भाग घेतलेला आहे. आणि मंदिराचा कार्यक्रम 1 एप्रिल आणि 2 एप्रिल या रोजी संपन्न होणार आहे. तरी याची सर्व मंडळींनी दक्षता घ्यावी. धन्यवाद. खेड तालुक्यातील पाईट गावातील वाडा वस्त्यांवरील अनेक तरुण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास मोठ्या संख्येनं पाळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
रोज संध्याकाळी राम मंदिर या ठिकाणी एकत्र जमून छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन केलं जात आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं त्याची कायम आठवण राहावी यासाठी हा बलिदान मास पाळला जातोय. थेट तालुक्यातील वडगाव पाटोळे येथे ठाकरवाडी ते चांदूस या मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी सरपंच भारती पाटोळे, उपसरपंच अमीर पाटोळे यांच्यासह सदस्य उपस्थित होते. बुरा न मानो होली हे म्हणत रंग उधळायचे की रोज उधळले जाणारे रंग थंड आणि शंडपणाने पाहायचे. महाराष्ट्र सरकारला घाम फोडणारी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची ही कविता सध्या सोशल माध्यमात चांगलीच व्हायरल होतीये. काल विधान भवनाच्या पायऱ्यांवरून नीतिमत्ता ओसंडून राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालय या शाळेतील 1970-71 या शैक्षणिक वर्षातील जुन्या 11वी बॅचच्या सर्वच विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करून या बॅचचे महत्त्व अधोरेखित केले. वयाच्या 70ीत असलेले हे सर्वच मनाने अजूनही चिरतरुण आहेत. यातीलच प्रकाश भन्साळी आज याच विद्यालयाचे संचालक आहेत. डॉक्टर शिवाजी गायकवाड आणि डॉक्टर सुभाष खडके प्रतिकूल परिस्थितीतून MBBS डॉक्टर झाले. शाह आणि बोरा ख्यातनाम फार्मासिस्ट आहेत. प्राध्यापक खेडकर सारखे विद्यार्थी फर्ग्युसन कॉलेजचे HOD होऊन शैक्षणिक क्षेत्रात भरीव त्यांनी कामगिरी केली आहे. मंदा सातकर, नलिनी कळमकर, गुरव हे सुद्धा शिक्षकी सेवेत रमलेत. त्यांनी हजारो विद्यार्थी तयार केले. शोभा चौधरी सारखे महाराष्ट्र शासनात अधिकारी होऊन निवृत्त झाले. वसंत काळे भाभा अणुसंशोधन केंद्रात संशोधक झाले. कोंडीबाऊ म्हसे भारतीय वायू दलातून देशाच्या सीमेचे रक्षण करून नंतर लोकसेवा आयोगामधून महाराष्ट्र पोलीस दलात सेवा करतात. किसन म्हसे यांनी घरचा भाजीपाल्याचा व्यवसाय करून पुण्यात उद्योजक झाले. पंढरीनाथ जुन्नरकर, ज्ञानेश्वर जाचक बँकेचे अधिकारी झाले. प्रकाश शहा, दिलीप लोढा, बकरे, बाजीराव होले याच बॅचचे दिवंगत विजय सांकला आणि मेधा माळगी यांनी अथक परिश्रमाने या बॅचची यादी तयार केली. 2003 मध्ये पहिला स्नेह मेळावा झाला आणि त्यावेळी सर्व शिक्षक आणि 100 विद्यार्थी हजर राहिले. त्यानंतर दरवर्षी स्नेह मेळावा आज तागायत चालू आहे. वर्षातून एकदा तरी हे सर्वजण न चुकता भेटतात. सर्व 70 ओलांडलेल्या मित्रांना एकमेकांना भेटून खूप आनंद होतो. 10 तास सर्वजण जगाला विसरून रममाण होतात. एकाच वर्गातील विद्यार्थी चिकाटी आणि मेहनतीनं आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय एवढ्या मोठ्या संख्येत यशस्वी झाले. त्यास फक्त शिक्षकांचे संस्कार आणि चांगले विचारच कारणीभूत आहे आणि असं प्रतिपादन हे माजी विद्यार्थी अगदी कृतज्ञतापूर्वक करतात. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यामध्ये खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे यांनी सरकारला सडेतोड प्रश्न विचारले. शेतकरी कर्जमाफी घोषणाच मोठ्या, पण अंमलबजावणी कधी? आदिवासी विकास राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये उल्लेख का नाहीये? नगर परिषद कर रचना, सामान्य नागरिकांवर करांचा बोजा का? असे महत्त्वाचे विषय आमदार काळे यांनी यावेळी उपस्थित केले. माननीय अध्यक्ष महोदय, पुरवणी मागण्यांबाबत चर्चेसाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मागणी क्रमांक H3687 त्याचबरोबर बाब क्रमांक 46 41 54 59 नुसार आमच्या खेड आळंदी मतदारसंघातील 4 मुख्य रस्ते होणे गरजेचे आहे. आदरणीय बांधकाम मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. चाकण, तळेगाव, शिक्रापूर हा एक महत्वाचा रस्ता चाकण MIDC मधून आणि मोठ्या मोठ्या गावांमधून त्या ठिकाणी जात आहे. औद्योगिकरण, नागरीकरण वाढलंय. प्रत्येक आठवड्याला अंदाजे एक तरी व्यक्ती त्या रस्त्यावर ऍक्सिडेंटच्या माध्यमातून मरण पावतोय. नुकतेच मागील महिन्यात एका कंटेनरनं धडक दिल्यामुळे पौर्णिमा गाडवे नावाची महिला काल त्या ठिकाणी मयत झाली आणि धनश्री गाडवे तिची 5 वर्षाची मुलगी 23 जानेवारीला मयत झाली. राशेगावच्या या महिला या ठिकाणी नुकत्याच मयत पावलेल्या आहेत. यापूर्वीपासून 10 वर्ष सर्व कडेची गावं नागरिक आंदोलने करून कृती समितीनं आंदोलन करून सुद्धा सदर रस्ता आता MSRDC कडून होणार असल्याचं कळतंय. कृपया
आता होणाऱ्या बजेटमध्ये सदर रस्त्याची तरतूद करावी अशी मंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती करतो। चाकण आळंदी रस्ता, आळंदी हे तीर्थक्षेत्र आहे आणि हा रस्ता 10 मीटर रुंदीनं पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटमध्ये व्हावा, त्यामुळे वारकरी आणि औद्योगिक वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होण्यास मदत होईल। शिरोली पाईट वांद्रे रस्ता 10 मीटर रुंदीने आपल्याकडच्या हेम योजनेतून व्हावा, त्या ठिकाणी पश्चिम भाग असून मुंबईकडे जाणाऱ्यांसाठी जवळचा रस्ता आहे। त्याचबरोबर 12 ज्योतिर्लिंगापैकी महत्त्वाचे देवस्थान म्हणजे भीमाशंकर देवस्थान आहे। त्यामध्ये बोरगिरी भीमाशंकर हा 4 किलोमीटरचा रस्ता फॉरेस्टच्या हद्दीतून जात आहे। फॉरेस्टच्या अडचणी सोडवण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये सुद्धा त्याचा समावेश व्हावा आणि त्या माध्यमातून जवळजवळ 20 किलोमीटरचं अंतर या ठिकाणी पर्यटकांसाठी आणि भाविकांसाठी कमी होणार आहे। भीमाशंकर विकास आराखड्याचं पुनर्रचनेचं काम चालू आहे। त्यामध्ये खेड तालुक्यातून कोटेश्वरी मंदिरासह सर्व रस्ते, लाईट, वाहतूक व्यवस्थेसह पार्किंगसह समावेश करावा, त्यासाठीचे आर्थिक नियोजन चालू बजेटमध्ये व्हावे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये 2.5 ब्लॉकचा तालुका आहे। ग्रामीण भाग, शहरी भाग आणि आदिवासी भाग असा हा भाग आहे। खड्डे भरण्यासाठी जास्तीचा निधी या ठिकाणी खेड तालुक्याला मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। खेड तालुक्यामध्ये नवीन प्रशासकीय इमारत, त्याचबरोबर त्याचंही टेंडर झालेलं आहे आणि पंचायत समितीच्या इमारतीचं काम सुद्धा या ठिकाणी चालू आहे। दोन्ही कामं वेगाने होण्यासाठी आणि अधिकचा निधी त्या ठिकाणी गरजेचा आहे, तो मिळण्यासाठी या माध्यमातून विनंती करतो। चाकण आणि आळंदी येथे नवीन विश्रामगृह या ठिकाणी व्हावं। रस्ते खोदायला पीडब्ल्यूडीने परवानगी दिली जाते, त्यासाठी काही रक्कम भरून घेतली जाते, परंतु त्याची दुरुस्ती संबंधित जे रस्ते खोदतात तेही करत नाही आणि पीडब्ल्यूडी पण त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचं दुरुस्तीचं टेंडर करत नाही। कमीत कमी या ठिकाणी आपण आदेश द्यावेत की कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तरी दुरुस्ती लगेच तात्काळ करावी, अन्यथा पावसाळ्यामध्ये तेच रस्ते खचले जातात आणि खराबी होते। बजेटमधून नवीन आमदारांना तरतूद होईल अशी अपेक्षा या ठिकाणी आहे, परंतु आपला निर्णय काय मला माहित नाही। परंतु आदिवासी भागाच्या रस्त्यांसाठी तरी मंत्री महोदय या ठिकाणी बजेटमध्ये तरतूद व्हावी। महिला बाल विकास विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी मंत्री महोदया या ठिकाणी आहेत। नगर परिषद हद्दीतील अंगणवाड्यांची दुरुस्ती, नवीन इमारती होणं गरजेचं आहे आणि नगर परिषद हद्दीमध्ये असणाऱ्या अंगणवाड्या बऱ्याच दिवसापासून मोडकळीस आलेल्या आहेत, फार मोठी दुरावस्था झालेली आहे। त्याबद्दल लवकरच या ठिकाणी निर्णय व्हावा। देवरावजी बोंबळे, एक मिनिट, आता एकच मिनिट। अंगणवाड्या आरोग्य विभागाबाबत एकच मिनिट, फक्त 8 तास थांबलो आम्ही, थांबा 1 मिनिट। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या बाबतीत या ठिकाणी चाकण येथे 100 बेडचे महिला ग्रामीण रुग्णालय व्हावं। आळंदी येथे अजून 50 बेडचे रुग्णालय वाढवावे। राजगुरुनगर चांडोली ट्रामा केअर सेंटर बंद असून सुरू व्हावे, अत्याधुनिक सुविधा व्हाव्यात। दिव्यांगांना सर्टिफिकेटसाठी तालुका स्तरावरच व्यवस्था व्हावी, त्यासाठी पुण्याला ससूनला जावं लागतं, तात्काळ लगेच जागेवर सर्टिफिकेट मिळावं। आशा वर्कर मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करतात, त्यांचं मानधन वाढवावं। ॲम्ब्युलन्स असून सुद्धा नसल्यासारखे आहेत, त्यामुळे अत्याधुनिक ॲम्ब्युलन्सची व्यवस्था व्हावी। आदिवासी भागामध्ये 50 बेडचं डेने या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय व्हावं। औद्योगिक नगरीत कामगारांसाठी रुग्णालय व्हावं। धन्यवाद अध्यक्ष। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।